शिवसेनेबरोबर युती केल्यास भाजपातील शेकडो इच्छुकांची नाराजगी. नाराज भाजपा पदाधिकाऱ्यांची भास्कर दानवे यांच्या बंगल्यासमोर गर्दी. पक्षश्रेष्ठींचा जो आदेश येईल तो सर्वांना मान्यच करावा लागेल, भाजपाचे महानगर अध्यक्ष भास्कर अबा दानवे यांचे मत. जालना शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी सेना भाजपात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जागा वाटपावरून खलबतं सुरू असलं तरी भाजपा पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटासोबत युती करण्यास स्पष्ट विरोध करत आज सकाळपासून भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर अबा दानवे यांच्या घरासमोर गर्दी केली आहे. दरम्यान भास्कर दानवे यांनी नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढत पक्षश्रेष्ठींचा निर्णय मानावाच लागेल असं म्हणत कार्यकर्त्यांची नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न केलाय. भाजपात आम्ही गेल्या 15 वर्षापासून निष्ठावंत म्हणून काम करत असून आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाचं तिकीट मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र भाजपाने शिवसेनेसोबत युती केल्यास निम्म्या जागा शिवसेनेला दिल्या गेल्या तर भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. म्हणूनच भाजपाने शिवसेनेसोबत युती करू नये असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे. जर भाजपाने युतीच केली तर आम्ही पक्षाचे राजीनामे देऊ असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सकाळी 7 वाजेपासून घरासमोर गर्दी त्यांनी केलेली आहे आणि 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तयारी करून ठेवलेली आहे. त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहे, त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही एवढी तयारी, एवढी वर्ष पक्ष सांभाळा, एवढी पक्षासोबत काम करतो आणि ऐन वेळेला जर तुम्ही युती करणार वगैरे तर ते त्यांचा न पटणारी गोष्ट आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आता तर मला असं वाटतं 17-18 तास फक्त निवडणुकीच्या निवेदनपत्र दाखल करण्यासाठी जे बाकी आहे आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांच्या मनाप्रमाणे कसं होईल त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी चर्चा करणार आहे. लगेच आमची आत्ता 10 वाजता बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल, तो निर्णय तुम्हाला कळवण्यात येईल. कुठल्याही प्रकारच्या सार्वत्रिक निवडणुका असल्या, युती असेल, आघाडी असेल, सर्व पक्षाच्या आपापल्या परीने त्या ठिकाणी मॅरेथॉन बैठका होत असतात. एका बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नसतो आणि म्हणून आता ही मला असं वाटतं ही शेवटची बैठक असणार आहे. युतीच्या अनुषंगानं, युतीच्या संदर्भानं ही 10 वाजेची बैठक शेवटची असेल आणि त्या बैठकीमध्ये चांगला निर्णय होईल अशी मला त्या ठिकाणी अपेक्षा आणि आशा आहे. सामूहिक राजीनामे देण्यासाठी साहजिकच कार्यकर्त्यांच्या भावना आहे की बा एवढी वर्ष आम्ही काम करतो पक्षासाठी, पक्षाने आम्हाला बळ दिलं, आम्ही पक्षासाठी बळ देतो, वेळ देतो आणि म्हणून आमच्या भावना पक्षानं लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून त्यांच्या त्या तीव्र भावना आहे की मग जर युती झाली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ. असं मला बरेच निवेदने काल भेटले, बरेच SMS आले, बरेच WhatsApp आले, बरेच फोन्स आले आणि म्हणून त्यांना सांगितलं की तुमच्या आम्ही भावना लक्षात घेऊ. परंतु ही भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रीय पक्षामध्ये असं एकदम कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर ती विचारपूर्वक परवानगीच्या शिवाय काही त्या ठिकाणी होत नसतं. आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊ आणि त्या पद्धतीने काम करू. तेच तुम्हाला मी अगोदर सांगितलं की कार्यकर्त्याच्या अत्यंत तीव्र भावना आहे की बाबा तुम्ही जर असं करसाल तर मग आम्ही असं करू आणि म्हणून त्यांच्या भावना लक्षात घेऊन वरिष्ठांना मी लगेच कळवणार आहे की अशा प्रकारचे कार्यकर्ते आले, त्यांना त्यांची समजूत घालण्यासाठी. आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे की एका जागेसाठी 10 कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक आहे. तिकीट तर कोणाला तरी एक जणालाच मिळणार आहे आणि म्हणून 9 कार्यकर्ते साहजिक नाराज होतील. परंतु पक्षाच्या पुढे कोणताही कार्यकर्ता जाणार नाही असा मला ठाम त्या ठिकाणी विश्वास आहे. एक जणाला जरी तिकीट मिळालं तरी सुद्धा 9 कार्यकर्त्यांना समजावण्याचं काम पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी होईल आणि पार्टी समतोल न्याय सर्वांना देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.